नमस्कार, मी प्राची साळुंखे. आजच्या महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे वास्तू तथास्तु आरोग्यम धनसंपदा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वास्तू तथास्तुचे वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सर देशमुख सर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. वास्तू स्पेशालिस्ट मकरंद सर देशमुख गेल्या 15 वर्षांपासून वास्तू कन्सल्टन्सी देतात. वास्तू व्हिजिटला सर स्वतः येतात. भूमीतील दोष निवारण्यासाठी जिओपॅथॉलॉजी ॲडव्हान्स डिग्री सरांनी ग्रीक इन्स्टिट्यूट ऑफ जिओपॅथॉलॉजी ग्रीस युरोप येथून घेतली आहे. वैदिक वास्तुशास्त्रामध्ये PhD सरांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे साध्या सोप्या उपाययोजना आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन यामध्ये सरांची स्पेशालिटी आहे. आजच्या या कार्यक्रमासंदर्भात तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट आता सरांशी संपर्क करू शकता, सरांशी संवाद साधू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02266843333. पुन्हा एकदा तुम्हाला स्टुडिओ क्रमांक सांगते 022668433. या क्रमांकावर फोन करा आणि सरांशी संवाद साधा. चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तुलाही शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. थँक्यू. सर, ॲक्च्युली पहिला प्रश्न आपला आहे की वास्तुशास्त्राच्या दृष्टीने माणसाच्या आरोग्यासाठी आपली ही वास्तू कितपत परिणामकारक ठरते? नक्कीच. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि आजचा जो आपला नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम आहे वास्तू तथास्तु आरोग्यम धनसंपदा, म्हणजे आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. लोकांना काय वाटतं, तिजोरीमध्ये जे पडलेलं धन आहे, घरामध्ये जे काही तोळ्यांनी भरलेलं सोनं आहे किंवा चांदी आहे किंवा हिरे माणकं आहे किंवा नोटांच्या थप्प्या आहेत, तेच आमचं धन आहे. किंवा जे काही शेकडो एकर जमिनी नावावरती आहेत, प्लॉट आहेत, बंगलो आहेत, हेच आपलं धन आहे. मित्रांनो, ॲक्च्युली हे जे धन आहे ते धन जे आहे ते धन आपलं सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे तर आरोग्य. म्हणून शास्त्रकारांनी श्लोकामध्येच लिहिलं की आरोग्यम धनसंपदा. आरोग्य आपल्याला जपणं म्हणजेच आपल्या आयुष्याला सांभाळण्यासारखं आहे. पैसे बघ, लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे हिचं येणं जाणं, त्याचा वापर होणं, उपभोग घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो आपल्याला नेहमी अप अँड डाऊन्स देणारे आहेत. त्यामुळे पैसे येतात आणि जात आहेत, त्या धनाला तुम्ही सांभाळा अथवा सांभाळण्याचा प्रयत्न करा. येणार आणि जाणार आहे, परंतु जे मेन टिकवायचं आहे ते आपलं शरीर आहे. मेन म्हणजे आरोग्य आहे. ही धनसंपदा आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आजच्या कार्यक्रमातला आपला हा विषय आहे की आरोग्यम धनसंपदा वास्तू तथास्तु. मग वास्तू तथास्तु आरोग्यासाठी काय करते हे आपल्या ह्या सिरीजमधनं नवीन वर्षाच्या आपण देतोय. कारण आज आम्हाला सर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा आमच्या घरात वादविवाद आहेत, म्हणून वास्तू कन्सल्टिंग केली जाते. याच्याबरोबर पहिल्यांदा मी लोकांना सांगतो की तुमच्या घरातले वादविवाद, चिडचिड, भांडणं किंवा पैशांचे प्रॉब्लेम याच्याबरोबर पहिल्यांदा स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. घरामध्ये सर्दी, खोकला, फडसं झालं इथपर्यंत ठीक आहे, परंतु मोठमोठे आजार झाले तर एक घरात पेशंट असेल म्हणजे एक माणूस आजारी असेल तर अख्खं घर आजारी पडतं. साधं सोपं उदाहरण बघतो की आपल्या घरातला एक कर्ता पुरुष रोज नोकरीला जातोय, व्यवस्थित सगळं घर सांभाळतोय. घरामध्ये इनमिन 4च माणसं आहेत, 2 मुलं शाळेला जातात, घरातली जी सौभाग्यवती आहे ती घर सांभाळते. अचानक यांचा BP शूट झाला किंवा हार्ट अटॅक आला, ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, अख्खं घर हॉस्पिटलायझेशन होतं. म्हणजे काय होतं की अख्ख्या घराला आजार पण लागतं. तर असं होणं म्हणजे कर्त्या पुरुषाला त्रास होणं किंवा कर्त्या स्त्रीला त्रास होणं म्हणजे अख्ख्या घराला त्रास होणं. मग मित्रांनो, हे आपल्याला टाळणं गरजेचं आहे. आत्ता काय होतं की फक्त सकाळी उठला, संध्याकाळ झाली, पैसा पैसा पैसा, कमवणे कमवणे कमवणे, उपभोग नाही, बँकेत ठेवणे, इन्व्हेस्ट करणे, पुढे कुठेतरी लागेल, पुढे कुठेतरी लागेल म्हणून अजून कमावणे. परंतु ते कमावण्याच्या नादामध्ये ही जी देवानी दिलेली मेन संपत्ती आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मित्रांनो, सगळं परत मिळेल मी नेहमी सांगतो, परंतु 2 गोष्टी आयुष्यात कधी परत मिळणार नाही. एक आपले आई आणि वडील, माता आणि पिता, आणि हे दिलेलं देवानी शरीर. कितीही पैसे खर्च करा, येणार नाही.
तुमचं विज्ञान किती पुढं गेलेलं असेल, किती मोठं अगदी चंद्रावरती पोचलेलं आहे, पण रक्त तयार करणारा देव आहे आणि आपल्या शरीरात प्राण फुंकणारा फक्त देव आहे. विज्ञानाने अजून रक्त तयार करू शकलेलं नाही आहे किंवा विज्ञानाने प्राण तयार करू शकले नाही. परमेश्वराच्या शक्तीला मानलंच पाहिजे आणि या परमेश्वराच्या शक्तीने दिलेलं जे शरीर आहे ते मित्रांनो आपल्याला जपणं पाहिजे. आणि जपणं कशामुळे आहे तर आहार विहार म्हणजे काय खातोय आणि विहार म्हणजे कुठे राहतोय, या दोन्हीवरती अवलंबून आहे. बघ ना, सर्दी खोकला झाला, कुठला आजार झाला, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर काय म्हणतात, काय झालं, गोळ्या औषधं दिल्यानंतर व्हायरल इन्फेक्शन आहे. म्हणजे हा कॉमन प्रश्न पुणे, मुंबई, कराड, सांगली, सातारा कोणत्याही डॉक्टरांचा सेम आहे. म्हणजे काय, वातावरणामुळे झालेला बदल आणि वातावरणातल्या दोषांमुळे. मग वातावरण कुठे आहे, तुमच्या घरात, घराच्या आजूबाजूला किंवा तुम्ही ज्या कार्यालयात म्हणजे ऑफिसमध्ये काम करताय त्याच्या आत किंवा बाहेर, याचं वातावरणामध्ये असणाऱ्या गडबडीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन होतं. मग मित्रांनो, याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. वास्तू तथास्तूंनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अतिशय परफेक्टली वर्किंग माझ्या कंपनीचं आहे आणि याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. आणि या कार्यक्रमातून मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही तुमच्या आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने नक्की उपाय करू शकतात. नक्कीच फायदा घेऊ शकतात सर. दरम्यान आपल्याला पहिलाच कॉल आलेला आहे. पूजा बोलतायत डोंबिवली येथून. नमस्कार ताई, प्रश्न विचारा. माझा जन्म 14/10/94 आहे. हा बोला. ताई आवाज बोला. कमी येतो तुमचा. ताई तुमचा आवाज कमी येतोय, तुमचा प्रश्न परत विचारा प्लीज. माझा जन्म 14/10/94. वास्तू कन्सल्टिंगचा आपला प्रोग्राम आहे, पत्रिकेचा नाही. तुमचे प्रॉब्लेम फक्त सांगा, काही नका सांगू. म्हणजे पत्रिकेवरनं प्रॉब्लेम सांगू शकतो ना. नाही ताई, तुम्ही डिरेक्ट प्रश्न विचारा. तुम्ही डिरेक्ट प्रश्न विचारा प्लीज. ऍक्च्युली आम्ही तिघं जन्माला आलो. मला माझ्या करिअरचं आणि लग्नाबद्दलचं विचारायचं होतं. नाही, काय मला प्रश्न, तुमचा आवाज क्लिअर येत नाही मॅडम. आवाज फार कमी आहे. मला माझ्या लग्नाबद्दल आणि करिअर बद्दलचं विचारायचं होतं. बरं, लग्नाचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता माझं आता 24 वय चालू आहे, तर मग कसं काय आणि नोकरीचं कसं काय, कारण मी आता सध्या ऍज अ टीचर म्हणून काम करते, पण फ्युचर मध्ये म्हणजे टीचरच करता येईल की मला काय माझं स्वतःचं काय करता चालू. दोन्ही गोष्टींचं तुम्हाला उत्तर मी एका प्रश्नामध्ये याच्यात देतो. लक्षात घ्या, आपल्याला तुमचं जे करिअर आणि लग्न या दोन्ही गोष्टी आहेत, तर सध्या घराच्या वायव्य दिशेमध्ये झोपा. आजचा कार्यक्रम पत्रिकेचा नसून रिअल वास्तूचा आहे. आय एम अ वास्तू स्पेशालिस्ट. तर तुम्हाला घराच्या वायव्य दिशेमध्ये तुम्ही झोपल्यामुळे उत्तरेला पाय करून झोपा. लग्न आणि करिअर आणि पैसे मिळणे आणि वैवाहिक सुख लागणे, वायव्य दिशा तुम्हाला आत्ता उपयोगाची आहे. तुम्ही घराच्या पूर्व, ईशान्य, दक्षिण, नैऋत्येत झोपत असाल तर वायव्य दिशेमध्ये झोपा. आणि जागाच नसेल तर त्या घराच्या वायव्य दिशेमध्ये उत्तरेला पाय करून झोपा. उत्तरेला पाय करून झोपल्यामुळे फायनान्शियली स्ट्रॉंग व्हाल, नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतील, करिअरमध्ये वाढ होईल. आत्ता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहात, त्याच्यामध्ये उच्च पद मिळेल. आणि वायव्य दिशेमध्ये एक छोटासा राधाकृष्णाचा फोटो लावा आणि त्या ठिकाणी तुम्ही शुक्रवारी किंवा बुधवारी एक मोगऱ्याचा गजरा वाहा. नमस्कार करून उत्तम स्थळ मिळत आहे, लवकरात लवकर लग्न होत आहे, हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि पत्रिका मार्गदर्शनासाठी ऑफिसला माझ्या कॉल करून तुम्ही नाव नोंदवा. पत्रिकेवरून अजून मार्गदर्शन नक्की तुम्हाला देता येईल. कॉन्टॅक्ट टू वास्तू तथास्तू ऑफिस. बिलकुल सर, नक्कीच. दरम्यान आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी काय करावं? नक्कीच, तुम्हाला पत्रिका मार्गदर्शन किंवा वास्तू कन्सल्टन्सी मार्गदर्शन यासाठी तुम्हाला माझ्या पुण्यातील ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करावा लागेल. माझी एकच शाखा आहे, ऑफिस फक्त पुण्यात आहे. पत्रिकेसाठी नाव नोंदल्यानंतर 2 प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन घेता येतं. एकतर तुम्ही कुठेही असला तरी बाय पोस्ट मार्गदर्शन मिळतं. 60 पानी स्पेशल पत्रिका काढली जाते. माझं यथायोग्य त्याच्यामध्ये मार्गदर्शन असतं. प्रत्यक्ष आलं तर 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला 1 to 1 बसण्यासाठी दिला जातो. यानंतर वास्तू कन्सल्टिंग करायचं असेल तर जगात कुठेही तुमची वास्तू असेल तर तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करून टोटल इन्फॉर्मेशन द्या. तुमची वास्तू कुठे आहे, कशी आहे आणि किती मजल्यांची किंवा किती स्क्वेअर फूट आहे किंवा किती खोल्या आहेत, त्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं जातं, नाव नोंदलं जातं आणि वास्तू व्हिजिटला मी येतो. माझे कोणते प्रतिनिधी असिस्टंट वास्तू कन्सल्टिंग करत नाहीत.
मी स्वतः येत असतो, थोडा वेळ लागतो आपल्याला नाव नोंदणी झाल्यानंतर, पेशन्स ठेवायचे, कारण डायरेक्ट मार्गदर्शन तुम्हाला मी देणार आहे. 9021 900 600 हा नंबर लिहून घ्या. वास्तुतथास्तु.com ही वेबसाईट पहा आणि वास्तुतथास्तु मकरंद सरदेशमुख यूट्यूब चॅनल आणि याच नावाने फेसबुक पेज पण लाईक करा. फेसबुक पेजवरती आम्ही सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन सुंदर सुंदर स्वतः मी लिहिलेल्या वास्तूच्या टिप्स कॉपी केलेल्या नाहीत, अशा संपूर्ण स्वतः लिहिलेल्या आणि स्वतः मी सगळ्या स्टडी केलेल्या टिप्स या आमच्या फेसबुक पेजवर असतात. फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूबवरचे शेकडो व्हिडिओ पहा जे हजारो लोक रोज पाहत आहेत. नक्कीच नक्कीच, अगदी बरोबर सर. तर मग आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. सुनीता बोलतायत जळगाववरून. नमस्कार ताई, प्रश्न विचारा. हॅलो, हा नमस्कार सर. नमस्कार. मी घरगुती व्यवसाय करते छोटासा. बरोबर. आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स वगैरेचा व्यवसाय करते. तर ते प्रोडक्ट म्हणजे घरात कोणत्या दिशेला ठेवावं म्हणजे विकले जातील लवकरात लवकर? आता व्यवसाय तुम्ही चांगला करताय ना? आता सुरुवातच केली मी, पण माझं जास्त काही तुम्हाला idea दोन नाही. गोष्टी सांगतो. तुम्हाला जर तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचे प्रॉडक्ट तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे तर त्याचं डीपमध्ये नॉलेज घ्या. एखादं तुमचं जर एखादं चेहऱ्याला वापरायचं एखादी कोणती तुमची गोष्ट असेल तर त्यांनी इफेक्ट काय मिळतो, लोकांना त्याचा उपयोग काय होतो याचं तुम्हाला पटवून देता यायला पाहिजे. त्यामुळे त्या प्रॉडक्टचं नॉलेज पूर्ण डोक्यात उतरवा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रेझेंट करू शकत नाही, लोकांना त्याचा डीपनेस सांगत नाही, तोपर्यंत ते विकलं जाणार नाही. कारण रिअल आणि ट्रस्टेबल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरच लोक सध्या विश्वास ठेवतात. ही एक गोष्ट तुमच्या व्यवसायासाठी लक्षात ठेवा. आणि तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत ज्या रूममध्ये तुम्ही ठेवलेले आहेत ते वायव्य आणि पश्चिम भिंतीवरती ठेवा. उत्तरेच्या भिंतीला सुद्धा ठेवू शकता. जड वस्तू दक्षिणेला आणि उत्तर दिशेला तुम्ही हलकी हलकी सगळे वस्तू ठेवू शकता. आणि व्यवसायामध्ये भरपूर वाढ होत आहे असं गणपती बाप्पाला रोज 21 वेळेला सांगा. नक्कीच प्रयत्न करा, व्यवसायात वाढ नक्की होईल. अगदी बरोबर सर. दरम्यान मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा आहे की सर, आपल्या वास्तूमध्ये असले कुठले दोष असू शकतात की ज्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावरती होऊ शकतो? मगाशी आपली चर्चा झालीच की एन्व्हायरमेंट, आजूबाजूचं वातावरण, या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आपल्या आयुष्यावरती मित्रांनो होतो. त्यामुळे मी आज जवळपास महिन्यातून 30 ते 35 घरामध्ये 30 ते 35 उमरे पुजतो. थोडक्यात मराठी भाषेमध्ये सांगायचं तर प्रत्येक घरामध्ये गेल्यावर लक्षात येतं की या लोकांचं लक्ष घराकडे नाही आहे, फॅमिलीकडे नाही आहे, घरातल्या लोकांकडे नाही आहे, इतर ठिकाणीच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे फॅमिली डिस्टर्ब, घर डिस्टर्ब, घरातली सगळी लोकं डिस्टर्ब आहेत. 10-10 वर्ष घराला रंगकाम नाही, घरामध्ये अडगळभंगार पडलेत, तुटलेल्या कुंड्या वाटेत आहेत, दरवाज्यात गेल्यानंतरनं शू रॅकमधून चपला बूट असे ओसंडून वाहत आहेत. 4 ते 5 वर्षापूर्वीची पायपुसणी दरवाजामध्ये, उमरा तुटलेला आहे, दरवाजावरती सर्व प्रकारची यंत्र किंवा जे जे काही मिळते ते सर्व काही लावलेलं आहे. दरवाजात आत गेल्यानंतरनं जो काही विषय आहे तर हॉल म्हणजे काय असतं? हॉल म्हणजे दिवाणखाना, आपला चेहरा. या चेहऱ्यावरनं कळतंय मकरंद सरदेशमुख आहेत. तुमच्या चेहऱ्यावरनं कळताय तुम्ही स्वतः आहात. तर तुमचं जे घर आहे, घराचा मेन चेहरा म्हणजे तुमचा दिवाणखाना म्हणजे हॉल आहे. बरोबर. या हॉलमध्ये TV, 2 सोफे, एखादी खुर्ची, टीपॉय, एखादा असेल तर फिश टँक, याच्या व्यतिरिक्त खरोखरी काही नको आहे. हॉलमध्ये गेल्यानंतरनं बेडरूम आहे की काय वाटतं? हॉलमध्ये गेल्यावर वाटतं की किचन आहे काय, डायनिंग टेबल तिथेच, या सगळ्या गोष्टी तिथे. हॉल म्हणजे हॉल, भाग्यलक्ष्मी, तुमच्याकडे येणारं गुडलक तुमच्या घराचा दरवाजा पाहून प्रवेश करतं. तुमच्या घराच्या हॉलमध्ये आत आल्यानंतरनं इतकं प्लेझंट, सुंदर आणि छान वाटलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये ती भाग्यलक्ष्मी दिवसेंदिवस तुमच्यावरती आशीर्वाद देत राहिली पाहिजे. यामुळे घराकडे कधी दुर्लक्ष करू नका. घरातल्याच सगळ्या गोष्टींनी आरोग्य बिघडतं. पुढच्या काही वेळात मी तुम्हाला याची उदाहरणं देणार आहे की घर गडबडलं तर कशा गोष्टी गडबडतात. तर आत्ता काय होतंय की प्रॉब्लेम घरात आहे आणि त्याचे उपायसुद्धा घरात आहेत आणि त्याचे उपाय शोधण्यासाठी काश्मीर टू कन्याकुमारी कुठं कुठं लोक जाऊन येत आहेत. इतके अनुभव पाठीशी आहेत. गेल्या 18 वर्षामध्ये हजारो लोक रोज भेटतात. लोकांशी टोटली माझं कन्सल्टिंग होतं आणि मी काय करतो, वास्तू कन्सल्टिंगला गेल्यानंतर माझे काही नियम फिक्स ठरलेले.
त्यामध्ये मी सांगतो, घरातली सगळी लोक ज्या दिवशी हजर आहेत त्या दिवशी मी वास्तू व्हिजिटला येणार. ओके. आजोबांना वेगळं वास्तुशास्त्र शिकवायचं, इथं तुमच्या सौंना सांगायचं, मिस्टर तिथं कामावर काम करतात, नाही सगळे एकत्र असतील त्यावेळेला वास्तूचं टोटल नॉलेज देऊन कन्सल्टिंग सुरू होते. त्यामुळे काय होतं की मर्म समजलं पाहिजे. ज्या गोष्टीला शास्त्र आधार नाही ते करायचं नाही, ज्याला शास्त्र नाही ते थोतांड आहे. आपण बेसिक सायन्स यूज करायचं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे त्याची डीपनेस आपल्याला माहिती होतो आणि आपण मग करायला लागतो, आणि जेव्हा करायला लागतो तेव्हा त्याची फळं लगेचच मिळतात. नंतर असं म्हणलेलं आहे की मनी नाही भाव आणि देवा मला पाव. मनात भाव नाही आहे आणि नुसतंच करत बसलाय, रिझल्ट मिळणार नाहीत. नक्कीच. आणि चुकीच्या वास्तूमध्ये राहिल्यानंतर सुद्धा भरपूर आजार आपल्याला होऊ शकतात. हो. आणि ते आजार कुठले कुठले आपल्याला सरांकडनं जाणून घ्यायचंय. मात्र या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वास्तू तथास्तु आरोग्यम धनसंपदा या विषयावर डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकवरती जाण्याच्या आधी चुकीच्या वास्तूमध्ये राहिल्याने आपल्याला कुठले कुठले आजार होऊ शकतात यावर तुम्ही सांगणार होता. नक्कीच. तर आजार चुकीच्या वास्तूमध्ये राहिल्यामुळे होतात. चुकीची वास्तू म्हणजे काय आहे, तर मग तो जुना वाडा असेल किंवा ज्याचं वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं असेल की कुठल्याच नियमांचा विचार केला नाही. आता वास्तुशास्त्र हे काही फॉरेन कंट्रीजमधनं आलेलं नाही आहे. भारतीय संस्कृतीचा, भारतीय भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हजारो वर्षापूर्वी 18 ऋषीमुनींनी माणूस जो जगतोय आणि व्यवस्थित जगला पाहिजे, त्याला प्राणिक जैविक ऊर्जा जिवंतपणे मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी निसर्ग नियमानुसार आपलं घर कसं असावं याचं शास्त्र, वास्तुशास्त्र लिहिलं आहे. म्हणजेच काय की माणसाला काय पाहिजे, हवा, वारा, पाणी आणि चांगला एन्व्हायरमेंट, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आणि भक्कम जमीन, या सर्व पंचतत्वांचा विचार करून त्यांनी वास्तुशास्त्र लिहिलं आहे. आणि ते आजही उपयोगी पडतं. पूर्वेचा दरवाजा असावा त्यांनी का लिहिलेला आहे, तो सूर्यप्रकाश पूर्वेकडून येतो. बिलकुल. म्हणजे सूर्य देवतेचा आशीर्वाद तुमच्या घरात पाहिजे. पूर्वेला भरपूर खिडक्या. तुम्ही जसं साऊथ इंडियामध्ये जाल तसं तुम्हाला कोपऱ्यात दरवाजा कुठे दिसणार नाही. सेंटर अलाइन, डाव्या आणि उजव्या बाजूला आपला जसे 2 डोळे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या 2 खिडक्या दिसतील, आणि सेंटरला जसं नाक आहे तिथे मध्य पूर्वेमध्ये किंवा उत्तरेमध्ये तुमचा दरवाजा दिसेल. इथून तुम्ही कर्नाटक जा किंवा खाली कोणत्याही साऊथमध्ये जा, वास्तूच्या नियमानुसारच घरं बांधलेली आहेत. अगदी नसतील तज्ज्ञाला त्यांनी बोलवलं, परंतु जे बांधकाम करणार आहेत त्यांना बेसिक तरी माहिती आहे की उगवतीला दरवाजा पाहिजे. तुमची वास्तू चुकली आणि घर बांधताना चुकलं तर सगळ्या गडबडी होतात. एक छोटं उदाहरण सांगतो. 2 वर्षापूर्वी वास्तू कन्सल्टिंगला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की या घरामध्ये जास्त दिवस राहू नका. सध्या जे काय आपण उपाय करतोय त्याचा विशेष प्रभाव पडणार नाही. ऑलरेडी त्या घरामध्ये दोष काय होते, तर जवळपास घर हे तळघराप्रमाणे खाली होतं. ओके. आता त्यामध्ये कितीही प्रकारची आणि किती पद्धतीचे उपाय केले तर त्या ठिकाणी काही फरक पडणार नाही हे मला माहीत होतं. कारण ज्या घरामध्ये दिवसा लाईट लावावा लागतो तिथे कुठले उपाय चालत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. ते घर जवळपास अंडरग्राऊंड म्हणजे तळघराप्रमाणे खाली होतं. तिथे सूर्यप्रकाश नाही, पूर्व दिशा बंद, उत्तर दिशा बंद, एकच त्यांचा नैऋत्येतनं आलेला दक्षिणेच्या प्रवाहातून त्यांचा एंट्रन्स होता. पश्चिमेकडून वारा येण्याचा संदर्भ नाही. अशा पद्धतीने जास्तीत जास्त जे काही थोड्या खिडक्या होत्या त्या दक्षिणेला होत्या. सगळ्या त्यांना मी ज्या ज्या काही गोष्टी सिस्टमॅटिक सांगितल्या, त्यांच्या ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स होते सॉल्व्ह होत गेले. पण त्यांना सांगितलं होतं की ज्या घरात आपल्याला श्वास घेता येत नाही आहे, प्राणशक्तीला अडथळा येतोय, ती बदला तुम्ही. आत्ता साधारणतः 3 महिन्यापूर्वी मला गोष्ट अशी कळाली की शेवटी त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा आजार दूर होणार नाही आहे, कारण तुमच्या घरात व्हेंटिलेशनच नाही आहे. तुम्ही अशा घरामध्ये जा जो 3ऱ्या-4थ्या मजल्यावर असेल, सगळीकडे चांगला सूर्यप्रकाश असेल. ते जोडपं मला येऊन भेटलं. सर, तुम्ही सांगितलं
तेच आमच्या स्पेशालिस्ट डॉक्टरनी सांगितलं. डॉक्टरसुद्धा म्हणले मी 2 वर्ष औषध देऊन थकलोय, म्हणले तुम्ही जरा घर बदला. कारण डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या घराची सिच्युएशन बघितली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला श्वास घेता येत नाही, जरा खिडक्या दरवाजे उघडा. अहो ते म्हणले उघडलं तरी काही नाही, आजूबाजूला बिल्डिंग आहे आणि आमच्या घरात नेहमी अंधार असतो. डॉक्टर साहेबांनी तेच सांगितलं जे मी त्यांना 2 वर्षापूर्वी सांगितलं. तर इतकं घर आपल्या शरीराशी इफेक्ट करणारं असतं. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल करायचे असतील तर 2च गोष्टी फॉलो करा. एक घरात बदल करा आणि आपल्या आयुष्यात बदल करा. तुम्ही 100% यशस्वी नक्की होणार. आणि हे सगळं वास्तू तथास्तूच्या मार्गदर्शनमधून तुम्हाला नक्कीच मिळतं. इतकं परफेक्टली काम माझ्या कंपनीचं आहे. नक्कीच. दरम्यान आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. मनीषा कुलकर्णी बोलतायत. नमस्कार ताई, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. मी तुमचे कार्यक्रम आवर्जून बघत असते. खूप वर्ष झाले मी बघते. थँक्यू. आणि बऱ्याच वर्षापासून तुम्हाला फोनही लावण्याचा प्रयत्न करते. तुमचे सगळे टिप्स मी आवर्जून सगळे फॉलो करत असते. वा वा. माझ्या मुलींच्या जरा करिअर बद्दल मला जरा विचारायचं होतं सर. बोला ताई. हा, मोठी मुलगी आहे रसिका कुलकर्णी. बर. आणि तिचं जन्मतारीख आहे 1/4/1999. मुलींचे सध्या प्रॉब्लेम काय डायरेक्टली सांगा. प्रश्न विचारा ताई. हा पत्रिकेचा संगीताबद्दल करिअर मध्ये आहे. बरं, ती म्युझिक मध्ये आहे. तिचं आता चालू आहे का म्युझिक मध्ये? हा, म्युझिक चालू आहे. जन्मतारीख 1/4/1999. दुसऱ्या मुलीचं सांगा डिटेल. जन्मतारीख नका सांगू, आज पत्रिकेचा कार्यक्रम नाहीये. पत्रिका तुम्हाला माझ्या ऑफिसमधनं काढून सगळं मार्गदर्शन मिळेल. आणि वास्तूबद्दल पण जरा विचारायचं होतं. बोला ना. हा, मग वास्तूबद्दल विचारा मॅम. एंट्रन्स आहे घरामध्ये. बरोबर. हा, आणि ईशान्येला एक छोटी खोली आहे, त्याला लागून बेडरूम एक आहे. बर. आणि आग्नेयाला छोटी बेडरूम आहे. बर. आणि वायव्य कट आहे घराचा. बर. पश्चिमेला एक हॉल आहे आणि नैऋत्याला किचन आहे. नैऋत्याला किचन आहे. आणि पण पूर्व पश्चिम केलेला आहे मी वास्तुशास्त्रानुसार. ऍक्च्युली पूर्व पश्चिम हा शब्द वास्तुशास्त्रात नाहीये. एकच पूर्व का पश्चिम. आता तुमच्या घराची उत्तर दिशा बंद आहे का? फोन कट झालेला आहे. मनीषाताई, तुम्हाला मी एक छोटंसं मार्गदर्शन यातनं देतो. कारण तुमचे जेवढे घराचे डिटेल्स कळालेत त्याच्यावरनं, तर मुलीला संगीताच्या दृष्टीने तुम्ही जे काही आता शिकवताय ते अतिशय चांगली गोष्ट आहे. तिला अजून त्यातनं प्रगती होण्याच्या दृष्टीने पूर्व पश्चिम झोपवा. म्हणजे पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपवा. पश्चिमेचा घराचा दरवाजा असल्यामुळे घरामध्ये सगळ्या गोष्टी लेट, म्हणजे त्या गोष्टींमध्ये वेळ लागत जातो. आणि नैऋत्येला किचन असल्यामुळे तुमची स्टेबिलिटी जी आहे ती अस्थिर आहे. घरामध्ये नाभिस्थानाच्या खालचे आजार असू शकतात. म्हणजे पोटाच्या खालचे आजार अगदी तळपायाच्या नखापर्यंत कुठलेही आजार होतात जेव्हा नैऋत्य दिशेमध्ये किचन असतं तेव्हा. सध्या तरी तुम्ही त्या आग्नेय दिशेच्या खोलीमध्ये शिफ्ट करून घ्या. दवाखान्याला पैसा घालवण्यापेक्षा वास्तूला द्या. त्या घरात पैसे खर्च करा. पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेला तोंड करून किचन करून घ्या. प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊयात आपण, कारण आधांतरी आपण कुठलाही सल्ला देत नाही. वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदवा किंवा पत्रिकेसाठी नाव नक्की नोंदवा. नक्की नक्की. सर, दरम्यान आग्नेय दिशेला जर टॉयलेट असेल तर कुठले आजार होऊ शकतात आणि त्या आजारांवरती उपाय काय? नक्कीच. आग्नेय दिशेला टॉयलेट असणं म्हणजे कुठलाही दोष असेल तर आपण पहिल्यांदा एलिमेंट समजून घेऊ. म्हणजे तत्व काय आलेलं आहे. पोटात आगीचा डोंब उसळला आई, आता जेवायला दे. लहान मुलगा काय आपण सुद्धा म्हणतो. म्हणजे काय, पोटात आगीचा डोंब म्हणजे पोट अग्नी तत्वात आहे. शरीरात अग्नी 2 ठिकाणी आहे. आपल्या गरम रक्तात आहे आणि पोटामध्ये आहे. आग्नेय दिशेला तत्व आलंय अग्नी आणि त्याचा सर्वात भयानक शत्रू आहे तो पाणी आहे. मग टॉयलेटमध्ये काय आलं, पाणी आणि दूषित पाणी, या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत आणि तिथे उत्सर्जनाची क्रिया केली जाते. आग्नेय दिशा कशाची आहे? भक्कमतेची ताकद देणारी आहे, बळ देणारी आहे आणि योद्ध्याचा पराक्रम गाजवणारी आग्नेय दिशा आहे. तिथंच त्याचा तुम्ही शत्रू आणून बसवला तर घरातले सगळे आळशी होणार. मुलगा जो आहे तो तुमचा मुलगा कधी पराक्रम करू शकणार नाही. आग्नेय दिशेमध्ये पोटाचे आजार तयार होतात जर दोष असेल तर. आग्नेय दिशेमध्ये रक्तांचे विकार सुरू होतात. आग्नेय दिशेमध्ये जर दोष असेल तर कर्ज वाढतं, फायनान्शियली प्रॉब्लेम्स येतात आणि आग्नेय दिशेतील बळ नाहीसं झाल्यामुळे माणूस बाहेरून येतो सगळं काही ठरवून
अशी छान आता घरी गेलो की हे करायचं ते करायचं आणि घराच्या उमऱ्याच्या आत पाऊल ठेवला की शक्ती त्याची नाहीशी झाली. कारण काय झालंय, शक्तीहीन होती ती आग्नेय दिशा. ओके. आग्नेयाला पाणी आल्यामुळे होतं. मग आपण याचं उदाहरण बघू. आग्नेय दिशेला पाणी आल्यामुळे होतं हे कसं काय तुम्हाला बघायचं असेल तर आपली जी गाडी आहे, 2 व्हीलर, बुलेट असेल, तुमची ॲक्टिवा कुठली, त्याच्या जी आपण पेट्रोलची टाकी आहे ती कशासाठी बनली, पेट्रोलसाठी आहे. त्याच्यामध्ये पाणी गेल्यावर काय होणार, गाडी बंद पडणार. म्हणजे लक्षात घ्या, ते गाडीचं इंजिन पाणी ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण त्याला फक्त पाहिजे बळ देणारा अग्नी. तिथे तुम्ही जर वरनं 1 लिटर पाणी ओतलं तर गाडीची इंजिन सीज होतं, गाडी बंद पडते आणि गाडी वाया जाते. हेच मित्रांनो आपल्या घरात घडतं आग्नेय दिशेमध्ये पाणी आल्यानंतरनं. आणि मग लोकांना काय वाटतं की घरात कोणी करणी केली आहे का, भूतबाधा झाली आहे का, किंवा नाही, त्या गोष्टींमध्ये सगळा विचारविमर्श केला जातो. इथे गरज आहे परफेक्टली वास्तू कन्सल्टिंग करून घेऊन योग्य ते दोष निवारण करण्याची. त्यामुळे आग्नेय दिशेमध्ये पैसा आहे, बळ आहे, शक्ती आहे. आग्नेय दिशेला फक्त किचन करून घ्या आणि आग्नेय दिशेत करून घ्या, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा लाभ सुरू होऊन जाईल. पण स्वतःहून बदल करू नका. योग्य तज्ज्ञाला घरी वास्तू विजिट करू दे प्रत्यक्ष. कारण काय होतं, दिशा फिरते, पूर्व तिरकी आहे, दिशा आग्नेय कोपऱ्यात जाते. चुकीचे केलेले बदलांचे रिव्हर्स इफेक्ट आहेत. आपण पुस्तकात वाचून ऐकून छोटे छोटे बदल करा. बांबू ट्री ठेवणे, खडेमीठ ठेवणे, पायपुसणं बदलणे, हे माझ्या हजारो लाखो लिहिलेल्या टिप्स यूट्यूबवरती, वेबसाईटवरती, फेसबुकवर हे करा. पण बदल करताना म्हणजे ऑपरेशन डॉक्टरशिवाय शक्य नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. अगदी बरोबर. दरम्यान अजून एक कॉल आलेला आहे आपल्याला. उत्कर्ष बोलतात सांगली येथून. नमस्कार ताई, प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार सर, मी आता सांगली जिल्ह्यातला आटपाडी गाव आहे माझं. हो हो, बरोबर. बोला. हा, मी आता तिथं आटपाडीत भाड्याच्या घरात राहते. मिस्टर नाही. बर, प्रश्न विचारा ताई. हा, मला वास्तू म्हणजे अजून माझे झालेलेच नाही. 15-20 वर्ष झाले. मुलगा माझा 19 वर्षाचा आहे. बर. आणि माझी वास्तू होईल का नाही? तुम्हाला तुमची इच्छा आहे ना तुमची वास्तू व्हावी यासाठी? हा सर, मी आटपाडीवरून बोलते. नमस्कार. मला मग कळालं तुमचा प्रश्न. उत्तर मी ताई, तुम्हाला तुमचा देतो. प्रश्न आम्हाला कळालेला आहे. तुमच्या ताई, टीव्हीचा लक्ष द्या. आवाज कमी ठेवा आणि मगच प्रश्न विचारा. तुम्हाला मी त्याचं उत्तर देतो. एक मी छोटासा उपाय सांगतो. तुमची इच्छा आहे ना की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते. मग ही इच्छाशक्ती जरा तुम्ही मल्टिप्लाय करा. रोज त्या गणपती बाप्पाला सांगा लवकरात लवकर माझं घर होतंय. जे आवडतं घर आहे ना त्या घराचं चित्र तुमच्या बेडरूममध्ये समोर तुम्ही लावा. उत्तरेला पाय करून झोपा आणि आजपासून नकारात्मक घंटा बंद करा. हे होतच नाहीये, ते होतच नाहीये, हे होणार नाही, नाही नाही नाहीचा जप केला तर आयुष्यात तुम्हाला फक्त नाही मिळणार आहे. आणि हो होचा जप केला तर तुम्हाला होच मिळणार आहे. आणि हेच शास्त्र सांगतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन्स, म्हणजे तुम्ही ज्याचा जप करता ते घडतं. आपल्या आजूबाजूला प्रोटॉन न्यूट्रॉन्स नेहमी आपलं फॉलो करत असतात. त्यामुळे तुम्ही काय करा की लवकरात लवकर माझं घर होतंय आणि बाप्पालाही प्रार्थना करत राहा. आणि जी वास्तू घेणार आहात ती तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने नक्की घ्या. नक्कीच नक्कीच सर. सर, घरातली होम मिनिस्टर जर का एखाद्या वेळेला आजारी पडली तर संपूर्ण घर म्हणजे विस्कटतं. करेक्ट. संपूर्ण घरच आजारी पडतं. म्हणजे कोणाचं मन लागत नाही, कुठलंही काम त्यांचं पूर्ण होत नाही. कारण का तर घरातली जी गृहिणी असते तिच्यावर ते सगळेजण अवलंबून असतात. मात्र ही जर गृहिणी परत परत आजारी पडत असेल तर त्यामागे काय कारण असू शकतं? तू एक अतिशय महत्त्वाचा नवीन वर्षातला एक सुंदर प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर मलाही देताना माझा अभ्यास झाला आहे, त्यामुळे मी कॉन्फिडेंटली नक्की देऊ शकतो. की घरातल्या ज्या काय आपल्या होम मिनिस्टर महिला आहेत, ज्या मेन घराचा खांब आहे, मी तर समजतो की ही जी आहे ती साक्षात जी काही देवी आहे तिच्याच आशीर्वादावरती आणि तिच्याच सगळ्या या गोष्टीवरती ते घर उभं आहे. तर तिने कधी आजारी पडू नये. एक वेळ बाप आजारी पडला तर चालेल, बाप नसला तर चालेल, पण त्या पोरांना आई पाहिजे. त्यामुळे कधी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या आहात त्यामुळेच तुमचं घर आहे. त्यामुळे आजपासून एकच गोष्ट करा की आयुष्यामध्ये चिंता करू नका. डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार आणू नका वाईट. नेहमी चांगलंच बोलत राहा. तुम्ही जे काय बोलता, कारण तुमच्या हातामध्ये खूप महत्त्वाची शक्ती आहे. स्त्रीच्या हातामध्ये एक महत्त्वाची शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे. त्यामुळे तिचा वापर तिने स्वतःसाठी युटिलाइज केला आहे
केला पाहिजे आणि ज्यांनी केला ते दिग्गज बनलेले आहेत. आपण बघतो कितीतरी महिला कर्तृत्व गाजवत आहेत आपल्या भारतामध्ये आणि आपल्याकडे रांधावाडा उष्टीकाडा सकाळी 6 पासून ते रात्री 12पर्यंत फक्त तुम्ही स्वयंपाकघरामध्ये आहात. हे थोडंसं चालू ठेवून आपल्याला शक्तिशाली बनवायच्या दृष्टीने तुम्ही काय करायचं की आजपासून चिंता काळजी भय भीती सगळं विसरून जा. काहीही वाईट होत नाही विनाकारण चिंता असते. त्यामुळे काय होतं की आपल्याला वजनच वाढतंय डोक्याचे केस गळतायत या सगळ्या गोष्टी होतात. आजारपण हे चालू राहतं. आता तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला मी फार पूर्वी एकदा सांगितलं होतं यूट्यूबच्या प्रोग्राममध्ये तुम्ही बघू शकता. तुळशी वृंदावनाला 11 फेऱ्या मारायच्यात रोज सकाळी आणि हेच कोणी करत नाही. इतका महत्त्वाचा फॉर्म्युला आहे की तुळशीचं पान मधाबरोबर खाणे. तुळशी वृंदावनाला महिलांनी 11 फेऱ्या मारायच्यात सकाळच्या वेळात. एकाने मला फोन केला, सर आमच्या घरात तुळशी वृंदावन नाही, आम्ही 1 BHK फ्लॅटमध्ये राहतो. कुंडीत तुळस लावली आहे ना, हॉलमध्ये आणा. मुलं शाळेत गेलेत, मिस्टर नोकरीला गेलेत, तुळशीचं ते कुंडी अशी हॉलमध्ये ठेवा. 11 प्रदक्षिणा मारा. मोबाईल TV रेडिओ बंद ठेवा. कनेक्ट व्हा तुळशीपाशी आणि त्या तुळशीचा ऑरा तुमच्यावरती येणं गरजेचं आहे. पायात तुमच्या पैंजण पाहिजे. चांदीच्या भांड्यातनं पाणी पिलं पाहिजे. लक्ष्मी अष्टक तुम्ही वाचलं पाहिजे. दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे. स्वतःचा कॉन्फिडन्स आणि स्वतःचा बॅलन्स. तुमचा मुलगा पास होईल, तुमच्या मिस्टरांची प्रगती होईल, प्रमोशन होईल, घर सुधारेल, घरातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. फक्त तुम्ही बॅलन्स पाहिजे. कारण याच्यामध्ये आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक महिला आणि स्त्री असते. हे वाक्य खरं आहे. नाहीतर आपण बघतो की ज्या घरामध्ये स्त्री तत्व नाही आहे तिथे उजाड माळरान असतं. कारण इथे लक्ष्मीचा आशीर्वाद संपलेला असतो. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ते घर असं धनधान्याने सुखसमृद्धीदायक. आत पाऊल ठेवताच कळतं की अरे काय घर आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आरोग्याशिवाय कुठलाही दागिना नाही आहे हे लक्षात ठेवा. बिलकुल. आणि असे बरेच असे कॉमन आजार आहेत जे आपल्याला घरोघरी पाहायला मिळतात. तर ते आजार कुठले आणि त्यावरती उपाय काय आणि ते कुठल्या दोषामुळे होतात हे आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र या ठिकाणी थोडंसं थांबतोय, घेतो एक छोटीशी विश्रांती. कुठेच जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत आहे. वास्तू तथास्तु आरोग्यम धनसंपदा या विषयावर डॉक्टर मकरंद सरदेशमुख आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की घरोघरी आपल्याला पाहायला मिळतात काही कॉमन आजार असतात. मग BP, डायबिटीज, हार्ट अटॅक याचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तर हे आजार नेमकं घरातल्या कुठल्या दोषामुळे होतात? नक्कीच. हा पण एक सुंदर प्रश्न या नवीन वर्षातला. BP, डायबिटीज, कॅन्सर आणि आपल्याला हे काही विविध आजार जे आहेत मित्रांनो, तर आपल्याला या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. 2 वास्तू इथे इफेक्ट करतात. 2 वास्तू कुठल्या? ही मेन वास्तू. शरीर ही एक वास्तू आहे. कारण या शरीरामध्ये जे पंचतत्व आहेत ते आपल्या घरात आहेत. आग्नेय दिशेला तिथं किचन आहे तर इथं पोटे आणि रक्त आहे. आपल्या घरात वायव्य दिशेमध्ये वायू आहे तर वायू आपल्या कानात आणि नाकात आहे. श्वास घेतोय, कानानी एअर एलिमेंट आहे. आपल्या नैऋत्य दिशेला आहे दगड, भक्कम आहे पृथ्वी तत्व. ते कुठे आहे? आपल्या या स्नायूमध्ये आहे, आपल्या हाडामध्ये आहे. आपल्या घरामध्ये आहे ईशान्य दिशेला जलतत्व. डोक्यापासून ते पायापर्यंत 70% पाणी आहे शास्त्राने सांगितलेलं आहे. तर हेच तत्व आपल्या शरीरात आहेत. आता लक्ष देऊन हा पॉईंट माझा ऐका की BP कशामुळे तयार होतो, शरीरातील कोणत्या दोषामुळे होतो. वास्तूच्या दोषांचं मी सांगणार आहे, परंतु BP कशामुळे होतो तर BP चिडचिड, वादविवाद, भांडणं आणि राग, हायपरटेन्शन. माणूस जेव्हा खूप चिडतो म्हणजे टॉप पोझिशनला त्याचा राग जातो तेव्हा त्याचं BP होतं. डायबिटीस कशामुळे होतं? डायबिटीस एकाच कारणामुळे होतं, अतिचिंता, अतिभय आणि सतत सशासारखं प्रत्येक गोष्टीला घाबरून राहणे. बिलकुल. चिंतामुक्त जीवन ज्याचं असतं त्याला डायबिटीस हा झाला तरी त्याचा कंट्रोल होतो आणि शक्यतो होत नाही. यानंतर ना तिसरा जो आजार आहे जो कॉमन म्हणजे आता BP, डायबिटीस आणि हार्ट याच्याच बाबतीत मी बोलतो. हार्ट अटॅक कशामुळे होतो?
वास्तूचे दोष सांगणार आहे. या तिन्ही आजार त्या वास्तुदोषांमुळे होतात. बिलकुल. परंतु शरीराच्या कोणत्या गोष्टींमुळे हार्ट अटॅक येतात? हार्ट अटॅक म्हणजे काय आहे? आपल्या शरीरातील जी रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात. गुठळ्या तयार होणे म्हणजे काय? ब्लॉकेज. हे कशामुळे होतं? न बोलल्यामुळे. जो माणूस बोलत नाही, घडा 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 आमच्यासारखा जो माणूस बोलतो त्याला कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण तो मनातलं सगळं बोलून टाकतो. परंतु जो माणूस बोलतच नाही, घरात मुलाशी नाही, बायकोशी नाही, आईशी नाही, सगळं मनात ठेवतो, मग ते मनात ठेवलेलं कुठं जाणार? तर त्या ब्लॉकेजमध्ये कुठेतरी त्याची पुनरावृत्ती होते. त्यामुळे माणसाने स्पष्टपणे बोललं पाहिजे. असं म्हणतात की नवरा बायकोमध्ये वादविवाद होऊ नये. मी म्हणतो नवरा बायकोत वादविवाद व्हायला पाहिजेत. याचं कारण आहे की बाहेर तरी पडतं. बायकोला काही सांगता येत नाही, नवऱ्याला काही बोलता येत नाही. एक 5 मिनिटाचं जरा तलवारींची तवराई लागतात आणि नंतर जो गोडवा निर्माण होतो तो घरातल्या प्रत्येकाला माहिती आहे. पहिला 1.5 तास जाईल वादविवादात, पण पुढचे 15 दिवस सुंदर जातात. मन मोकळं करण्यासारखं कुठलंही महत्त्वाचा उपाय नाही आहे. मित्र असेल, मैत्रीण असेल, भाऊ असेल, दादा, मिस्टर असतील, सौभाग्यवती, बोला बोला, हार्ट अटॅक टाळू शकतो आपण. या 3 गोष्टी आहेत. कॅन्सरचाही विषय असाच आहे. कॅन्सरच्या बाबतीमध्ये सुद्धा हाच विषय येतो की आपल्या मनातल्या गोष्टी जर सगळ्या मनासारख्या नाही झाला तर याचं कुठेतरी साठून राहतं. अनेक लोक काय करतात, माझं मी बॅडमिंटन खेळायचो बंद केलो, लिखाण करायचो बंद केलो, अशा ज्या ज्या काही तुमच्या डेली रुटीनमधल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बंद केल्यामुळे शरीरसुद्धा वाईट विचारांमुळे या डिसीजमध्ये पोचतं. आता हा BP, डायबिटीस, कॅन्सर आणि हार्ट अटॅक वास्तूच्या कुठल्या दोषामुळे येतो? तर मित्रांनो, अनेक घरामधले सगळे पॉईंट्स मी लिहून ठेवलेले आहेत. तुमच्या घरातील ईशान्य आणि नैऋत्य दिशेमध्ये दोष असेल, त्यात पहिल्यांदा नैऋत्य दिशा. घरामध्ये डायबिटीस, कॅन्सर, त्यानंतर हार्ट अटॅक नैऋत्य दिशेतील दोषात येतं. तुमच्या नैऋत्य दिशेमध्ये कधीही विहीर, खड्डा, बोरिंग, पाणी, टॉयलेट, किचन किंवा मोकळं वावर, मोकळा एंट्रन्स, खूप मोठी मोकळी जागा अजिबात नकोय. नैऋत्य दिशा म्हणजे तांब्याच्या बुडासारखी आहे. हांड्याचा खालचा भाग आहे, वरनं पाणी ओतताय, हांड्याला जर भोग पडलं तर पाणी निघून जातं. नैऋत्य दिशेला खिडक्या, दरवाजे, मोकळी जागा अजिबात नसू नये. आणि नैऋत्य दिशेमध्ये जर टॉयलेट या सगळ्या गोष्टी आल्या तर या सगळ्या घटना घडतात. कारण नैऋत्य दिशा टिकवून ठेवण्याची दिशा आहे. तीच जर तुम्ही डिस्ट्रॉय केली तर काय होणार आहे? हे आजार सुरू होतात. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे की देवाने दिलेलं शरीर जे आहे ते आपल्याला जपण्यासाठी तुम्हाला योग्य वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने प्रत्यक्ष घरी वास्तू व्हिजिट करून तुम्हाला हे सगळे करेक्शन परफेक्टली केले पाहिजेत. नाही अनंत ठेविले तसेचे राहावे, आता ते दिवस गेलेले आहेत. तुम्हाला काय केलं पाहिजे? परफेक्ट वास्तुशास्त्रानुसार घर. तुम्हाला जर प्रत्यय यायचं असेल, गुगलला सर्च करा, नैऋत्य. मास्टर बेडरूम कुठं पाहिजे? नैऋत्येला. किचन कुठे? आग्नेयेला. कुणी म्हणलेलं नाही आहे की मास्टर बेडरूम तुमची उत्तरेत पाहिजे. हे नियम निसर्गाचे आहेत. आपल्या ऋषीमुनींनी 18 वर्षापूर्वी लिहिलेत. कधी आलात तर माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला शेकडो ग्रंथ दाखवतो. दर महिन्याला 25 पुस्तकं मी रोज विकत घेतो, दरवेळेला घेत असतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, अध्ययन, स्टडी आणि सगळ्या श्लोकांचा मेन डीपनेस आणि प्रत्यक्ष साईट व्हिजिट या अनुभवातून हे सगळं मिळतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या आरोग्यासारखा कुठलाही दुसरा दागिना नाही आहे. त्यामुळे तुमच्या घराला आणि तुमच्या या वास्तूला म्हणजे शरीराला कधी दुर्लक्ष करू नका. अगदी बरोबर सर. आणि दरम्यान तुम्ही वास्तूतले जे दोष आहेत ते नाहीसे व्हावेत, त्याप्रमाणे आपली वास्तू चांगली राहावी म्हणून अनेक असे वास्तुयंत्र आणलेले आहेत. तर त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. नक्कीच. तुम्हाला माझी जी काही वास्तू तथास्तुची स्पेशल यंत्र आहेत ती या सगळ्या यंत्रांची माहिती तुम्हाला वास्तू तथास्तू मकरंद सरदेशमुख या वास्तू तथास्तूच्या फेसबुक पेजवरती बघायला मिळेल. मी एकही यंत्र तुम्हाला आज दाखवत नाही आहे. तुम्ही फेसबुकच्या पेजवरती जा, कारण मला ज्ञान तुम्हाला द्यायचं आहे. यंत्र हा माझा फॉर्म्युला नाही आहे. मेन करेक्शन, फॉर्म करेक्शन इज अ फॉर्म्युला. यंत्र केव्हा? जेव्हा तुम्ही 5-6 किलोमीटरची दौड करू शकता, 10 किलोमीटर चालत जाऊ शकता, 25 किलोमीटर जायचं असेल तर यंत्र म्हणजे कार लागते. त्यामुळे आपल्याला हा सेकंडरी विषय. त्यामुळे माझी जी काही यंत्र आहेत, वास्तू सुगंध उदबत्ती आहे, कारमध्ये लावण्यासाठी कापूर कोण आहे, देवासाठी सुंदर असं अष्टगंध देव टिळा आहे. यानंतर घरामध्ये विविध प्रकारचे दोष निवारणासाठी बेसिक यंत्र आहेत. तुमची जी कार आहे ती कार प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा यंत्र आहेत. तुमच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांना कोणत्या रेडिएशनचा किंवा दृष्ट लागणे अशा कुठल्या गोष्टी नसेल तर त्या गळ्यात घालायचे पेंडंट्स आहेत.
सर्वात अतिशय प्रभावशाली फायनान्शियली आणि हेल्थ पॉझिटिव्ह करणारं नेपाळचं ओरिजिनल एकमुखी रुद्राक्ष वास्तू तथास्तूचं तुम्ही वापरून पहा, रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. हजारो लोकांनी एकमुखी रुद्राक्ष वास्तू तथास्तूतनं घेतलेलं आहे. 9021 900 600 या नंबरवरती कॉल करून आपल्याला ही सगळी यंत्र घरपोच मागवायची आहेत. आणि माझं म्हणणं आहे की यंत्राबरोबर तुम्हाला कन्सल्टिंग घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. आता वेळ आपल्या म्हणजे खरं तर आता कार्यक्रमाची अखेरची वेळ आहे, मात्र जाता जाता काही सेकंदात तुम्ही काय टिप्स द्याल? नक्कीच. आता आपल्याला नवीन बांधकाम करताना वास्तुतज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय करू नका. तुम्ही बिल्डिंग उभारताय, नवीन बंगला बांधताय, तर नुसता आर्किटेक्टनी प्लॅन काढला आणि आम्ही घर बांधायला उभारलं अशी माझ्याकडे शेकडो उदाहरणं आहेत. 10-10 वर्ष घराचं बांधकाम पुढेच गेलेलं नाही आहे. बरोबर. आणि मी वास्तू कन्सल्टिंग केलेल्या बंगल्याचं 7 महिन्यात रंगकामासाठी उभारलेलं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की इतक्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत की आपल्याला प्रॉपर वास्तू कन्सल्टिंग करून घेण्याचं आहे. आणि जे जे काही तुम्हाला करायचं ते तज्ज्ञाच्या सल्ल्याने करा. वास्तू विजिट आणि पत्रिकासाठी तुम्ही वास्तू तथास्तू मार्गदर्शन घेण्यासाठी 9021 900 600 हा नंबर डायल करा. पुढचा कार्यक्रम आपला 14 फेब्रुवारीला आहे. नक्कीच. आणि फेसबुकचं पेज लाईक करून रोज टिप्स घ्या आणि त्याचा फॉलो करा. वास्तू तथास्तू द ट्रस्टेड ब्रँड या कंपनीचा आपल्याला लाभ नक्की होणार आहे. नक्की नक्की सर. आणि दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढे छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप नक्कीच धन्यवाद. धन्यवाद. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद. सरांचा पुढचा कार्यक्रम 14 फेब्रुवारीला आहे, तो पाहायला विसरू नका. वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, कुठेच जाऊ नका. पाहत रहा साम TV.